शेतकऱ्याचा मुलगा असो वा सामान्य घरातील विद्यार्थी, रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करायचा आणि शेवटी काय, तर नीटचा पेपर लीक करायचा. देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सरकारला आता सोडायचं नाही. मित्रांनो, अन्यायाविरुद्धचा हा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी MH9 मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. दिल्लीतील जंतर मंतरवर सध्या आक्रोश आणि संतापाचा भयानक उद्रेक पाहायला मिळतोय. नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी घेऊन देशभरातून लाखो तरुण एकत्र आलेत. आंदोलकांनी संसदेवर शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली होती. पण दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला थेट परवानगी नाकारली आहे. तरीही तरुणाई मागे हटायला तयार नाही. परवानगी द्या किंवा नका देऊ, आम्ही संसदेवर धडकणारच, अशी ठाम भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. परिस्थिती एवढी चिघळली आहे की संपूर्ण जंतर मंतर परिसराला छावणीचं स्वरूप आलंय. दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाच्या तुकड्या RAFची फौज तैनात करण्यात आली आहे. जमावाला रोखण्यासाठी मोबाईल जॅमर बसवले गेलेत आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पण हे तरुण घाबरणारे नाहीत. काल रात्रीपासून कोसळत्या पावसात हे सगळे तरुण रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. जे आणि तरुणाईचा हा जनसागर पाहिला तर लक्षात येईल की गेल्या महिनाभरापासून मनात साचलेला हा राग आता उफाळून आलाय. या ऐतिहासिक आंदोलनाचं नेतृत्व अभिजित दिपके करत असून त्यांच्यासोबत अभिनेते प्रकाश राज, शबाना आझमी यांच्यासारख्या अनेक दिग्गज व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. हजारोंचा हा जमाव अन्न पाणी सोडून फक्त एकाच मागणीवर ठाम आहे: धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. पण सरकारला विद्यार्थ्यांचा हा श्वास गुदमरताना दिसत नाहीये का? जनपद मेट्रो स्टेशन असो वा जंतर मंतरचा परिसर, माणसांची एवढी गर्दी झाली आहे की श्वास घ्यायलाही जागा उरलेली नाही. पोलिसांनी मोठे मोठे बॅरिकेड्स लावून संपूर्ण भागाची नाकेबंदी केली आहे. जर पोलिसांकडून जमाव आतमध्येच पॅक करण्याचा प्रयत्न झाला तर इथे प्रचंड चेंगराचेंगरी होऊ शकते, कुणाचा जीवही जाऊ शकतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, आज संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि तिकडे सरकारला घेरण्यासाठी इकडे लाखो तरुण रस्त्यावर लढत आहेत. विद्यार्थ्यांच्या या संघर्षाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? इकडे दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान भाषण देत आहेत आणि दुसरीकडे जंतर मंतरवर आपल्याच देशातील तरुण मुलांवर पोलिसांच्या लाठ्या बरसतायत. नीट पेपर फुटीविरुद्ध शांततेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा जनसागर दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. जंतर मंतरवर लाठीचार्ज आणि दडपशाही. दिल्लीतील जंतर मंतरवरून अत्यंत संतापजनक आणि हादरवणारी दृश्य समोर येत आहेत. नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर जमलेल्या जेन झी आणि लाखो तरुणांवर पोलिसांनी थेट लाठीचार्ज केला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. पण तरुण स्पष्ट सांगतायत, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, आम्ही संसदेवर धडकणारच. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जंतर मंतर परिसराला अक्षरशः लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. 5,000हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांचा संपर्क तोडण्यासाठी संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर लावून इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या आंदोलनात गाझियाबादवरून आलेले स्वतंत्र यादव नावाचे एक नागरिक हातात शहीद भगतसिंग यांचा फोटो घेऊन उभे होते. कॅमेऱ्यासमोर बोलताना त्यांचा राग उफाळून आला. ते म्हणाले, मी स्वतः 2 मुलांचा बाप आहे. नीट पेपर लीकमुळे ज्या निष्पाप मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई-वडिलांचं दुःख सरकारला का दिसत नाही? गेलेला महिनाभर आम्ही फक्त एकच मागणी करतोय, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनम वांगचुक यांची भेट घेऊन उपोषण सोडवायला हवं होतं, पण इथे तर हुकुमशाहीची पराकाष्ठा सुरू आहे.
विद्यार्थ्यांना पकडून नेण्यासाठी पोलिसांनी तिथे डीटीसी बसेसच्या रांगा लावल्या आहेत. विजय चौक, संसद मार्ग, ट्रान्सपोर्ट भवन आणि राष्ट्रपती भवनाभोवती नो गो झोन घोषित करून नाकेबंदी करण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांच्यानंतर अभिजित दिपके यांनी पेटवलेली उपोषणाची मशाल आता संपूर्ण देशात पसरली आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार चंद्रशेखर आझाद, महुआ मोइत्रा आणि आपचे अनेक दिग्गज नेते जंतर मंतरवर पोहोचले आहेत. चंद्रशेखर आझाद यांनी सरकारला ठणकावून सांगितलंय की या निष्पाप विद्यार्थ्यांचं म्हणणं सरकारने कान उघडे ठेवून ऐकलंच पाहिजे. पोलिसांनी कितीही लाठ्या मारल्या, रस्ते बंद केले, तरीही हा तरुण वर्ग मागे हटायला तयार नाहीये. आपल्याच हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर असा लाठीचार्ज करणं योग्य आहे का? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज दिल्लीत बसलेल्या सरकारपर्यंत पोहोचेल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून दणक्यात सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत प्रचंड राजकीय गदारोळ पाहायला मिळतोय. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणावरून रान पेटवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने आज थेट संसदेवर भव्य मोर्चाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणारे प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र खालावलेल्या प्रकृतीमुळे 2 दिवसापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून हटवले. या कारवाईनंतर कॉक्रोच जनता पार्टी अधिकच आक्रमक झाली असून आज जंतर मंतरवरून हा मोर्चा थेट संसदेच्या दिशेने कूच करणार आहे, रस्त्यावरील बॅरिकेड्स आणि पोलिसांवर फिरवत. सध्या आम्ही जंतर मंतरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उपस्थित आहोत. आंदोलकांचा हा एल्गार रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप दिले आहे. ठिकठिकाणी कडक बॅरिकेटिंग करण्यात आले असून पोलिसांचा प्रचंड मोठा ताफा या भागात तैनात आहे. विशेष म्हणजे याच परिसरात महाराष्ट्राचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे शासकीय निवासस्थान आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून या संपूर्ण व्हीआयपी पट्ट्यामध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक करण्यात आली आहे. थोड्याच वेळात कॉक्रोच जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते संसदेला वेढा घालण्यासाठी जंतर मंतरवरून निघतील. मात्र पोलिसांची ही तटबंदी भेदून हा मोर्चा संसदेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरेल की पोलीस आंदोलकांना इथेच रोखणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा तहकूब, नीट पेपर फुटी आणि राम मंदिर दान प्रकरणावरून विरोधक आक्रमक, बाहेर आंदोलन, आत जोरदार गदारोळ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत तुफान गदारोळ पाहायला मिळाला आहे. एकीकडे रस्त्यावर आंदोलन सुरू असताना दुसरीकडे लोकसभेत विरोधकांनी सरकारला पुरते धारेवर धरले. नीट परीक्षा पेपर फुटी आणि राम मंदिर दान चोरी प्रकरणावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षांचे नेते आक्रमक झाले. विरोधकांनी थेट अध्यक्षांच्या आसनापुढील वेलमध्ये उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि हातात फलक फडकवत सभागृह डोक्यावर घेतले. आपल्याच हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर असा लाठीचार्ज करणं योग्य आहे का? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज दिल्लीत बसलेल्या सरकारपर्यंत पोहोचेल. आणि अशाच सत्य, धडक बातम्यांसाठी तुमच्या हक्काच्या MH Now मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका.